नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थेट संवाद म्हणजे आपल्याला आपल्या ग्राहकांशी थेट संवाद करणं शक्य आहे. त्याला आता माने सरांनी खासदार साहेबांनी जसं सांगितलं तसं की हे दुहेरी संवादाचं साधन आहे. लगेच आपल्याला प्रतिक्रिया लोकांच्या कळू शकतात की तुम्ही जे दिलं आहे लोकांसमोर ते योग्य आहे का अयोग्य आहे, लोकांना आवडलं नाही आवडलं, लोक लगेच प्रतिक्रिया देऊ लागतात. सगळ्यांमध्ये जर मी बघितलं असेल की पत्रकार विशेषतः संपादक हा फार श्रेष्ठ मानला जायचा. टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक एकदा म्हणायचे भारतामध्ये दोनच व्यक्ती महत्वाच्या आहेत, एक म्हणजे भारताचे पंतप्रधान आणि दुसरं म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचा संपादक. इतकं संपादकाचं महत्व होतं एका काळामध्ये. पण आता काय झालेलं आहे, आता सगळ्या संपादकांनी जर काही लिहिलेलं असेल, आग्रलेख लिहिलेला असेल डिजिटलवर कुठे, त्याच्या खालच्या कॉमेंट वाचून बघा. आज सगळ्यात जास्त जर दुर्दैवी जीव कोणी असेल तर तो संपादक आहे. इतक्या शिव्या त्याला खावं लागतात वाचकांच्या, तेवढ्या शिव्या आतापर्यंत पद्धत पिढीनं संपादकांच्या खाल्लेल्या नाही. तर हा एक त्याच्यामध्ये घडते आता सध्या. पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे माहितीचं विश्लेषण करणं. कारण की शेवटी आता 5W1H हे वर्गामध्ये सांगितलं जातं. तुमच्यापैकी अनेक आता शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत, सोलापूर विद्यापीठाचे पण काही विद्यार्थी आलेले आहेत. वर्गामध्ये शिकवलं जातं की प्रत्येक बातमीमध्ये 6 प्रकार किंवा 5W1H असलं पाहिजे. पण आताचं काय आहे, त्याच्यात आणखी काय झाले, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय, त्याला आता जास्त महत्व आलेलं आहे. पुढे काय घडणार आहे, याचे परिणाम काय होणार आहे. तर अशा प्रकारचं विश्लेषण करण्याचं काम माहितीच्या आधारे, मागच्या माहितीच्या आधारे, सर्व हे AI आधारे करून आपण तसं विश्लेषण लोकांना सांगू शकतो की यापुढे असं घडू शकतं. उदाहरणार्थ आता असं जसं दिलं की मराठा आंदोलन जे आहे, तर याचे पुढच्या काळामध्ये काय परिणाम होऊ शकतात, तर त्याचं विश्लेषण आकडेवारीच्या आधारे करता येऊ शकतं.